नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत. मी डॉक्टर संदीप भुसारी, चीफ मेंटर अँड डायरेक्टर ऑफ आवर राहुरी ॲग्री अकॅडमी. बघा, जे काही आपली एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेससाठी जी काही मेनची एक्झामिनेशन आहे ती मे 2026 मध्ये आता एक्झामिनेशन होते. ऑलरेडी आपली ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनसाठी त्या ठिकाणी जे काही आपलं बॅच आहे ती बॅच ऑलरेडी त्या ठिकाणी सुरू आहे. ठीक आहे, तर बरेच असे विद्यार्थी होते जे की टेस्ट सिरीजसाठी इन्क्वायरी वगैरे करत होते. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आपला टेस्ट सिरीज प्रोग्राम आहे तो पूर्णपणे प्रोग्राम आपण शॉर्टली डिस्कस करणार आहोत. म्हणजेच किती टेस्ट होणार आहे, नंबर ऑफ टेस्ट किती असणार आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर डेट असेल, टाइम असेल, ठीक आहे, कोणता डे असणार आहे, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये फी वगैरे आपण सगळं डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. बघा, आतापर्यंत बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्या बॅचच्या विद्यार्थ्यांकरता आपली वीकली टेस्ट सिरीज प्रोग्राम सुरू होता. ठीक आहे, तर आता इथून पुढे म्हणजेच 8 मार्च पासून ही आपली टेस्ट सिरीज सुरू होते. ही टेस्ट सिरीज बॅचचे विद्यार्थी प्लस टेस्ट सिरीज जॉईन करणारे विद्यार्थी या सगळ्यांसाठी ही टेस्ट सिरीजचा जो काही प्रोग्राम असणार आहे हा सगळ्यांसाठी सेम असणार आहे. ठीक आहे, मग यामध्ये जर आपण बघितलं तर टोटल आपण 12 टेस्ट त्या ठिकाणी आपण अवेलेबल करून देते. आणि याच्यामध्ये ही जी काही पहिली टेस्ट त्या ठिकाणी होणार आहे, फर्स्ट टेस्ट फ्री टू ऑल, म्हणजेच जे काही विद्यार्थी असतील, म्हणजे बॅचचे असतील, बॅच न जॉईन केलेले विद्यार्थी असतील, टेस्ट वगैरे असेल, ठीक आहे, टेस्ट सिरीज जॉईन वगैरे करणारे विद्यार्थी असतील, टेस्ट सिरीज आतापर्यंत जॉईन न केलेले विद्यार्थी असतील, ह्या सगळ्यांसाठीच ही जी काही बॅच आहे. इव्हन याच्यामध्ये फ्युचरमध्ये सुद्धा फॉरेस्ट ऑप्शनल घेणारे विद्यार्थी असतील, फॉरेस्टची तयारी करणारे विद्यार्थी असतील, ऍग्रिकल्चर राज्य सेवेसाठी ऍग्रिकल्चर ऑप्शनल वगैरे असेल त्याच्यासाठी तयारी करणारे विद्यार्थी वगैरे असेल, ठीक आहे, सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी ही जी काही टेस्ट सिरीज असणार आहे, म्हणजेच ही जो काही टेस्ट सिरीज प्रोग्राम असणार आहे त्याच्यामध्ये टोटल 12 टेस्ट आहे. ठीक आहे, टोटल 12 टेस्ट आहे. आणि ह्या 12 टेस्ट मधली फर्स्ट टेस्ट ही सेक्शनल टेस्ट असणार आहे ऍग्रिकल्चर ऑप्शनलवर. ठीक आहे, ही ऍग्रिकल्चरची फर्स्ट सेक्शनल टेस्ट ओपन टू ऑल असणार आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही फी त्या ठिकाणी पे करायची गरज नाहीये. आता सविस्तर पुढे जो काही आपला टेस्ट सिरीज प्रोग्राम आहे तो आपण पुढे पाहूया. बघा, ही जी काही टेस्ट सिरीज आहे ऑफलाईन प्लस ऑनलाईन दोन्ही पद्धतीने ही टेस्ट सिरीज होणार आहे. ठीक आहे, तर आता ऍग्रिकल्चर आणि बॉटनी या दोन विषयाकरता ही टेस्ट होईल. बरेच सारे विद्यार्थी आहेत ज्यांनी अदर सब्जेक्ट घेतलेले, जसं की ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, जिओलॉजी असेल, झूलॉजी वगैरे असेल. ठीक आहे, या बाकी सब्जेक्टसाठी सध्या तर कोणता प्लॅन नाही, बट ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनसाठी आपण ही टेस्ट सिरीज त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. आता बघा, या टेस्ट सिरीज मध्ये कोण कोण एक्सपर्ट असणार आहे तर ते आपण शॉर्टली या ठिकाणी बघू. बघा, मी स्वतः डॉक्टर संदीप भुसारी ऍज अ ऍग्रिकल्चर एक्सपर्ट म्हणून मी या ठिकाणी वर्क करणार आहे. त्यानंतर मिस्टर आबासाहेब कवडे सर, ऍग्रिकल्चर प्लस बॉटनी, ठीक आहे, ऍग्रिकल्चर आणि बॉटनी एक्सपर्ट म्हणून सर या ठिकाणी वर्क करणार आहे. आबासाहेब सरांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर जे काय आपली युपीएससी, ठीक आहे, मेन्स एक्झामिनेशन असेल त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर अँड बॉटनी त्या ठिकाणी ऑप्शनल असेल. सोबतच इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, ठीक आहे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस असेल त्याच्यामध्ये मेन्स असेल, इंटरव्ह्यू वगैरे असेल, दोन्ही पण एक्झामिनेशनचे सरांनी मेन्स इंटरव्ह्यू वगैरे सगळे त्या ठिकाणी दिलेलं आहे. सोबतच हे दोन एक्झामिनेशन असेल, सोबतच राज्यसेवेचे एक्झामिनेशन वगैरे असेल. तर युपीएससी मध्ये जवळपास ऍग्रिकल्चर आणि बॉटनी वगैरे असेल तर ह्या दोन विषयांचा जवळपास सरांना 10 इयरचा त्या ठिकाणी एक्सपिरियन्स आहे. मग याच्यामध्ये टीचिंग वगैरे असेल, ठीक आहे, त्या ठिकाणी पेपर इव्हॉल्युशन वगैरे असेल, टेस्ट इव्हॉल्युशन वगैरे असेल, ठीक आहे, आणि मेंटरशिप वगैरे असेल, तर याचा जवळपास 10 इयरचा त्या ठिकाणी सरांना एक्सपिरियन्स आहे. आणि जवळपास युपीएससीच्या काही अनेक नामांकित इन्स्टिट्यूट वगैरे आहे त्या ठिकाणी सरांनी पेपर इव्हॉल्युशनचं काम वगैरे केलेलं आहे. आणि ऑलरेडी सर आता आपल्या राहुरी ॲग्री अकॅडमीकडे त्या ठिकाणी ऍज अ पार्ट ऑफ राहुरी ॲग्री अकॅडमी म्हणून सर त्या ठिकाणी अँसर रायटिंग असेल, टीचिंग वगैरे असेल त्याची एक जबाबदारी सर स्वतः सांभाळत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सिद्धार्थ डावकर सर यांचं सुद्धा बॉटनीमध्ये अँसर रायटिंग वगैरे असेल. ठीक आहे, सोबतच टेस्ट इव्हॉल्युशन वगैरे असणार आहे. ठीक आहे, सोबतच टीचिंगचा सुद्धा त्या ठिकाणी सरांना खूप सारा डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन मध्ये त्या ठिकाणी सरांना एक्सपिरियन्स आहे. सोबतच मी डॉक्टर संदीप भुसारी, ठीक आहे, या ठिकाणी जवळपास मला सुद्धा या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून मी या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या फील्डमध्ये आहे. आणि एक सांगायचं वैशिष्ट्य जर त्या ठिकाणी जर म्हटलं तर आपले जे काही एमपीएससीने फर्स्ट टाइम त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन त्या ठिकाणी लॉन्च, हा जो काही डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन पॅटर्न आहे त्या ठिकाणी लॉन्च केला. त्याच्यामध्ये राहुरी ॲग्री अकॅडमीची फर्स्ट डिस्क्रिप्टिव्ह बॅच होती. आणि मला सांगायला या ठिकाणी आवडेल की फर्स्ट डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशनची जी काही बॅच आहे ती आपली बॅच होती डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशनची एमपीसी पॅटर्न मध्ये, जी की एफएसओ म्हणजे फूड सेफ्टी ऑफिसर या नावानं आपण त्याला म्हणतो, अन्न सुरक्षा अधिकारी. आणि जवळपास याच्यामध्ये फर्स्ट डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशनचे 120 प्लस सिलेक्शन
198 जागेपैकी आपले 120 प्लस त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशनचे आपण रिझल्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामुळे एकंदरीत पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन मध्ये पहिल्यापासूनच आपले रिझल्ट पण चांगले आणि त्या ठिकाणी व्यवस्थितपणे आपण गायडन्स करण्याचं सुद्धा व्यवस्थितपणे काम करत आहे. तर आजचा तर हा जो काय आपला प्रोग्राम असणार आहे हा सुद्धा खूप छान पद्धतीने आपण त्या ठिकाणी रन करणार आहोत. बघा आता ही जी काय टेस्ट सिरीज असणार आहे त्याच्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने ही टेस्ट सिरीज होईल. त्याच्यामध्ये बघा ज्या काही सेक्शनल टेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये आपण 4 सेक्शनल टेस्ट ठेवलेले आहे. ही प्रत्येक जी काही टेस्ट आहे ती सेक्शनल टेस्ट त्याच्यामध्ये ही प्रत्येक टेस्ट त्या ठिकाणी आपण संडेला अरेंज केलेली आहे आणि पूर्ण जर आपण मार्च महिना पाहिला तर पूर्ण मार्च महिन्यामध्ये ऑल सेक्शनल टेस्ट आपल्या कंडक्ट होणार आहे. याच्यामध्ये 8 मार्चला ऍग्रिकल्चर ऑप्शनल, ठीक आहे. त्याच्यानंतर परत नेक्स्ट संडेला 15 मार्चला बॉटनी ऑप्शनल, ठीक आहे. त्याच्यानंतरच्या संडेला 22 मार्चला परत ऍग्रिकल्चर ऑप्शनल रिमेनिंग सिलेबस. त्याच्यानंतर परत 29 मार्चला रिमेनिंग बॉटनी सिलेबस. अशा पद्धतीनं 4 सेक्शनल टेस्ट मध्ये, ठीक आहे, 2 ऍग्रिकल्चर प्लस त्या ठिकाणी 2 बॉटनीच्या अशा 2-2 सेक्शनल टेस्ट मध्ये आपण हा पूर्णपणे जो काही सिलेबस आहे तो कव्हर करणार आहोत. मग आता पहिल्या टेस्ट मध्ये जर आपण बघितलं ही टेस्ट आपल्याला माहिती आहे सगळ्यांसाठी ही मोफत आपण ठेवलेली ही टेस्ट सिरीज, ठीक आहे. फर्स्ट टेस्ट ओपन टू ऑल आहे, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणतीही फी त्या ठिकाणी द्यायची गरज नाही. मग या टेस्टसाठी पहिली जी ऍग्रिकल्चरची सेक्शनल टेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये बघा इकोलॉजी, अॅग्रोनॉमी, फॉरेस्ट्री, वीड सायन्स, ठीक आहे, इकॉनॉमिक्स, एक्सटेन्शन, सॉइल कन्झर्वेशन आणि इरिगेशन हा सिलेबस असणार आहे. बॉटनीची जी फर्स्ट सेक्शनल टेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये सेल बायोलॉजी, फिजिओलॉजी अँड बायोकेमिस्ट्री, जेनेटिक्स अँड मॉलिक्युलर बायोलॉजी, इकोलॉजी अँड प्लांट जिओग्राफी हा सिलेबस असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड जे काही सेक्शनल टेस्ट असणार आहे ऍग्रिकल्चरची त्याच्यामध्ये रिमेनिंग पोर्शन जो की आपला प्लांट प्रोटेक्शनचा पार्ट वगैरे असेल, प्लांट सायन्सचा पार्ट असेल, त्याच्यामध्ये जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग, फिजिओलॉजी, हॉर्टिकल्चर अँड प्लांट प्रोटेक्शन, त्याच्यामध्ये एंटोपॅथो, ठीक आहे. अशा पद्धतीनं रिमेनिंग सिलेबस या थर्ड सेक्शनल टेस्टला कव्हर होईल. आणि जी काय आपली सेकंड सेक्शनल टेस्टला बॉटनीचा जो सिलेबस होता, ठीक आहे, त्याच्यानंतर त्या व्यतिरिक्त राहिलेला जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजी अँड प्लांट पॅथॉलॉजी, ठीक आहे, क्रिप्टोग्राम्स अँड फेनोग्राम्स, मॉर्फोजेनेसिस, प्लांट युटिलिटी अँड इट्स एक्सप्लॉयटेशन हा जो काही सिलेबस आहे हा आपला फोर्थ टेस्टला त्या ठिकाणी कम्प्लीट होईल, ठीक आहे. असं 2 बॉटनीच्या सेक्शनल टेस्ट आणि 2 ऍग्रिकल्चरच्या सेक्शनल टेस्ट मध्ये आपण पूर्णपणे सिलेबस कम्प्लीट करणार आहोत. आता बघा आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे प्रत्येक टेस्ट साठी त्या ठिकाणी 200 मार्क असतील, ठीक आहे. आणि जो काय आयोगाचा पॅटर्न दिलेला आहे, क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याच प्रमाणे या ठिकाणी आपली डिझाईन होईल. मग हा जो काय बघा याच्यामध्ये फ्री पहिली जी काही टेस्ट आहे ती सगळ्यांसाठी फ्री असणार आहे. यामध्ये तुम्हाला कोणतीही प्रकारची फी त्या ठिकाणी द्यायची नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर टाइम बघा, ठीक आहे. प्रत्येक टेस्ट साठी आयोगाप्रमाणे आपण 3 अवर्स दिलेले आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये 9 ते 12 म्हणजे ह्या 3 तासामध्ये आपली ही टेस्ट त्या ठिकाणी पार पडणार आहे, ठीक आहे. प्रत्येक पेपर त्या ठिकाणी 9 ते 12 आपला कंडक्ट होईल. त्यानंतर बघा आता ज्या काही फुल लेंथ टेस्ट आहे, ठीक आहे, फुल लेंथ टेस्ट आता बघा आयोगाचा सुद्धा पेपर जो काही जे ऑप्शनल पेपर असतील विद्यार्थ्यांचे ते दोन्ही एकाच दिवशी दोन्ही त्या ठिकाणी होणार नाहीत. म्हणजे एक आज ऍग्रिकल्चरचा झाला तर उद्या बॉटनीचा, म्हणजे अशा पद्धतीनं पेपर आयोगाचा सुद्धा असणार आहे. दोन्ही पेपर एकाच दिवशी आयोगाचे पण होणार नाही. मग त्या धर्तीवर आपण काय केलेलं या ठिकाणी टेस्ट डिझाईन केलेलं आहे. आता सुरुवातीच्या 4 सेक्शनल झाल्या, त्याच्यानंतर बघा 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11, 12 अशा 4 ऍग्रिकल्चरच्या, ठीक आहे, परत 4 बॉटनीच्या फुल लेंथ टेस्ट आपण काय केलेले आहेत डिझाईन केलेले आहेत आणि टोटल जवळपास आपल्या 12 टेस्ट अशा पद्धतीनं होतील. आता बघा प्रत्येक सॅटर्डे आणि संडेला आपण टेस्ट त्या ठिकाणी अरेंज केलेली. बघा 4 एप्रिल सॅटर्डे, परत 5 एप्रिल संडे, परत 11 एप्रिलला सॅटर्डे, परत 12 एप्रिलला त्या ठिकाणी संडे, परत 18 एप्रिल, 19 एप्रिल, ठीक आहे, सॅटर्डे संडे, परत 25 एप्रिल, 26 एप्रिल अशा प्रत्येक म्हणजे एप्रिल महिन्यातला प्रत्येक सॅटर्डे संडेला आपली एक ऍग्रिकल्चरची आणि नेक्स्ट डेला लगेच बॉटनीची अशा पद्धतीने टेस्ट असणार आहे, ठीक आहे. ऍग्रिकल्चर, बॉटनी, नेक्स्ट सॅटर्डे संडेला परत ऍग्रिकल्चर, बॉटनी, ठीक आहे, परत ऍग्रिकल्चर, परत बॉटनी आणि नेक्स्टला परत ऍग्रिकल्चर आणि परत त्या ठिकाणी बॉटनी. मग कम्प्लीट सिलेबस म्हणजे होल सिलेबस त्या ठिकाणी या टेस्ट मध्ये कम्प्लीट होणार आहे. म्हणजे 4 फुल लेंथ टेस्ट ऍग्रीच्या, 4 फुल लेंथ टेस्ट बॉटनीच्या. प्रत्येक टेस्ट साठी प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी 100% तुमचा जो काही सिलेबस आहे तो असणार आहे. परत एकदा जे काही मार्कचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे प्रत्येक टेस्ट साठी 200 मार्क आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. प्रत्येक टेस्ट साठी आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे 3 तास तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे. 9 ते 12 या वेळेमध्ये
त्या ठिकाणी पेपर होईल. ठीक आहे. आता बघा प्रत्येक स्लाइडवर तुम्हाला एक नंबर दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला जर डाऊट्स वगैरे असतील तर प्रत्येक स्लाइडवरचा जो काही नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. तुमचे जे काही डाऊट्स वगैरे आहेत ते तुम्ही दूर करू शकता. ठीक आहे. ही जी काही टेस्ट सिरीज आहे त्याचे फीचर्स काय आहेत बघा. 4 सेक्शनल टेस्ट आहे. त्याच्यानंतर 4 सायकल्स ऑफ टेस्ट आर कंडक्टेड ऍज पर द एमपीसी पॅटर्न. म्हणजे 4 त्या ठिकाणी 4 टेस्ट तुमच्या सेक्शनल टेस्ट होतील. परत आपल्या 4 सायकल्स म्हणजेच त्या ठिकाणी ऍग्रिकल्चर बॉटनी अशा 4 सायकल त्या ठिकाणी आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे कंडक्ट होतील. त्या फुल लेंथ टेस्ट असतील. ठीक आहे. त्यानंतर बघा इव्होल्युशन अँड इंडिव्हिज्युअल मेंटरशिप फॉर ऑल टेस्ट बाय एक्सपर्ट. ठीक आहे. मॉडेल आन्सर विल बी प्रोव्हाइडेड फॉर फुल लेंथ टेस्ट ओनली. ठीक आहे. फुल लेंथ टेस्ट साठी आपण मॉडेल आन्सर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच्यानंतर बघा स्ट्रिक्ट शेड्यूल शुड बी फॉलो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. काही डाऊट्स वगैरे तुम्हाला असतील तर प्रत्येक स्लाइडवर नंबर दिलेलाच आहे. त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. आता फी स्ट्रक्चरच्या बाबतीत जर आपण बघितलं तर बघा जी काय आपली ऍग्रिकल्चर ऑप्शनलची फी आहे ती 5,999 आहे. सेम फी आपली बॉटनी ऑप्शनल साठी आहे 5,999. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ह्या सेपरेट तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तरी लावता येईल. दोन्ही इंटिग्रेटेड लावायचे असेल तरी सुद्धा तुम्हाला ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनलची टेस्ट तुम्हाला लावता येईल. याच्यामध्ये परत एकदा या 2 टेस्ट मधून 1,000 रुपये डिस्काउंट ठेवून 10,999 रुपयाला ही टेस्ट सिरीज तुम्हाला ऍग्रिकल्चर आणि बॉटनी दोन्ही टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करता येतील. ठीक आहे. त्यानंतर बघा जी काय आपली ऑनलाईन टेस्ट आहे ती ऑनलाईन सुद्धा होणार आहे. बट ऑफलाईन साठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे राहुरीमध्ये आणि पुण्यामध्ये आपल्या अशा 2 ब्रांच आहेत. ठीक आहे. तर ही जी काही टेस्ट सिरीज आहे ही आपली ऑफलाईन पद्धतीनं पुण्यामध्ये पार पडणार आहे. ठीक आहे. मग पुण्यामध्ये आपले जे काही राहुरी ऍग्री अकॅडमी सूर्य प्लाझा बिल्डिंग मध्ये लाल बहादूर शास्त्री रोड हे लाल बहादूर शास्त्री रोड सगळ्याच विद्यार्थ्यांना जवळपास माहिती आहे. त्याच्यामध्ये जी काय आपली अहिल्या लायब्ररी आहे. ठीक आहे. अहिल्या लायब्ररीच्या नियर दांडेकर पूल. ठीक आहे. मांगीर बाबा चौक पुणे महाराष्ट्र. ठीक आहे. मांगीर बाबा चौक जे आहे दांडेकर पूल पाशी अहिल्या लायब्ररी पासून जवळच अहिल्या लायब्ररी पासून साधारणतः 300 मीटर अंतरावर हे जे काही आपलं लोकेशन आहे किंवा आपलं अकॅडमीचं ऑफिस आहे क्लास आहे त्या ठिकाणी ही टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट होणार आहे. ठीक आहे. प्रत्येक स्लाइडवर त्या ठिकाणी परत एकदा तुम्हाला नंबर दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. आता बघा जे काही आपली टेस्ट सिरीज असणार आहे त्याच्यामध्ये फर्स्ट टेस्ट सिरीज फ्री असणार आहे. त्या संदर्भात काही रिक्वायरमेंट्स आहेत तर ते आपण बघू. बघा सायम्युलेशन टेस्ट फ्री टू ऑल. ठीक आहे. फ्री टू ऑल प्रॅक्टिस टेस्ट ही जी काही फर्स्ट टेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये ती फ्री असणार आहे ओपन टू ऑल. बघा ह्या टेस्टसाठी रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. ठीक आहे. तुम्हाला टेस्ट सिरीज द्यायची तर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुम्हाला करणं आवश्यक आहे. आता बघा लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन किती तर तुम्हाला ही फ्रायडे पर्यंत. ठीक आहे. फ्रायडे म्हणजे 6 मार्च पर्यंत तुम्हाला ही जे काही टेस्ट आहे याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येईल. ठीक आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा टाइम आहे. याच्यानंतर ही जी काही लिंक आहे ती क्लोज करण्यात येईल. कारण की संडेला जी आपली टेस्ट होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. कारण की किती कॅन्डिडेट्स येणार आहेत त्याच्यासाठी सिटिंग अरेंजमेंट असेल. सोबतच त्यांच्यासाठी जे काही क्वेश्चन पेपर लागणार आहेत. ठीक आहे. अँसर शीट वगैरे लागणार आहे. त्याचं प्रिंटिंगचं वगैरे काम असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं सायंकाळी 6 मार्च सायंकाळी 5 वाजेपर्यंतच जे विद्यार्थी त्या ठिकाणी गुगल फॉर्म भरतील त्यांना जी काही संडेची टेस्ट आहे ती त्या ठिकाणी देता येईल. आता ठीक आहे. तर ह्या टेस्टसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय तर जो काही गुगल फॉर्म आहे ती गुगल फॉर्म लिंक तुम्हाला शेअर केली जाईल या चॅनलच्याच किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा तुम्हाला ही गुगल फॉर्म लिंक त्या ठिकाणी भेटेल. किंवा जो काही आपला अकॅडमीचा जो काही टेलिग्राम चॅनल आहे राहुरी ऍग्री अकॅडमी नावानं तिथं सुद्धा तुम्हाला ही टेलिग्राम गुगल फॉर्म लिंक त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल. ठीक आहे. लिंक इन डिस्क्रिप्शन. ठीक आहे. या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गुगल फॉर्म लिंक तुम्हाला भेटेल. ठीक आहे. त्यानंतर बघा टेस्ट क्वेश्चन पेपर्स अँड अँसर शीट विल बी प्रोव्हाइडेड. ठीक आहे. म्हणजे ते टेस्ट देण्याकरता तुम्हाला जे काही क्वेश्चन पेपर लागणार आहे ठीक आहे ते तो ऑब्व्हियसली अकॅडमीज प्रोव्हाइड करत. सोबतच अँसर शीट सुद्धा जे काही लागणार आहे ती सुद्धा तुम्हाला अकॅडमीज प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे तुम्हाला फक्त त्या ठिकाणी पाणी बॉटल असेल तुमची स्केल वगैरे असेल पेन वगैरे असेल तेवढं मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन यायचंय आणि फक्त अटेंडन्स साठी तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असेल ज्या विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरलेला असेल तेच विद्यार्थी त्या ठिकाणी आतमध्ये सोडले जाईल. कारण की तेवढंच मटेरियल वगैरे आपण त्या ठिकाणी प्रिंटिंग वगैरे करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कॉमन अँड पर्सनल मेंटरशिप अवेलेबल. ठीक आहे. आता समजा ही टेस्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी कॉमन त्यावर एक लेक्चर सुद्धा होईल. ठीक आहे. कशा पद्धतीने तुम्ही आन्सर रायटिंग सुरुवातीला सुद्धा ह्या इन्स्ट्रक्शन वगैरे तुम्हाला दिले जाईल की कशा पद्धतीने तुम्ही टेस्ट अटेंड करायची बेसिक काही रिक्वायरमेंट्स वगैरे असतील त्या सुद्धा तुम्हाला सांगितल्या जातील.
आणि पेपर झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी कॉमन ज्या काही विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या चुका वगैरे आहेत त्याच्यावर सुद्धा एक्सपर्ट जे आपले असणारे त्यांचे लेक्चर्स वगैरे होईल. सोबत कॉमन प्लस त्या ठिकाणी पर्सनल मेंटरशिप सुद्धा आपण त्या ठिकाणी अरेंज करणार आहोत. ठीक आहे, मग अशा पद्धतीनं जी टेस्ट तुम्हाला द्यायची या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. ठीक आहे, त्यानंतर जे काही टेस्ट जॉईन करणारे विद्यार्थी वगैरे असतील त्यांच्यासाठी सुद्धा रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे. ठीक आहे, ज्यांना टेस्ट सिरीज प्रोग्राम जॉईन करायचा त्यांच्यासाठी सुद्धा हाच नंबर आहे 7028276969 याच्यावर ते कॉल मेसेज वगैरे तुम्ही करू शकता. ठीक आहे, आणि परत एकदा सांगतो की हे जे काही रजिस्ट्रेशन वगैरे आहे हे रजिस्ट्रेशन टेस्ट देण्याकरता कंपल्सरी आहे आणि फ्रायडे पर्यंत त्याची लास्ट डेट आहे. ठीक आहे, बऱ्यापैकी मला वाटतं की जे काही गोष्टी आहेत त्या शॉर्टली मी या ठिकाणी डिस्कस केल्या. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर काही तुमचे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर ते तुम्ही बिंदासपणे या ठिकाणी प्रत्येक स्लाइडवर तुम्हाला जो काही नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्ही कॉल मेसेज वगैरे करू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.